नमस्कार मित्रांनो, मी संभाजी गाजवे मल्टीविजन चॅनलला आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, माझे या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्णच होते आणि आताचेही पण महत्त्वपूर्णच राहणार आहे. एकंदरीत सांगतोय की माझे व्हिडिओ साधेच असतात, पण विद्यार्थ्याच्या करिअरसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. कारण का की मी जे काही सांगतोय ते एकदम प्रॅक्टिकल अनुभवातूनच सांगतोय मी. तर त्यामुळं आता एक आजचं उदाहरण सांगतोय की कोणाचं नाव घेत नाही मी, कंपनीचे नाही आणि विद्यार्थ्याचे नाही. तर डिप्लोमा कॅन्डिडेट रिजेक्ट झाला इंटरव्ह्यूमध्ये. कारण काय होतं, एकदम साधं. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये जर एंट्री करायची असेल तर पहिलं म्हणजे इंटरव्ह्यू क्रॅक करावाच लागतो. तो अतिशय महत्त्वाचा असतो. मग तो प्रश्न साधा असो या कॉम्प्लिकेटेड असो, कसाही असो, तो प्रश्नच असतो. तर असं एक मला आज निदर्शनास आलं की एकदम साधा प्रश्न होता की लांबी मोजण्याच्या एकक म्हणजे काय, की जसं आपण लांबी कशाने मोजतो, मीटर, सेंटीमीटर या किलोमीटर या एककाने मोजतो. मग सेंटीमीटर हे मोजण्यासाठी आपण साधा स्केल पट्टीचा वापर सुद्धा करतो, बरोबर आहे की. तर ही स्केल पट्टी आहे, ही किती याची आहे, 1 फुटाची आहे, बरोबर आहे. तर मग आता 1 फूट म्हणल्यानंतर त्याच्यात किती इंच येतात, 12 इंचाची आहे. तर मग याच्यामध्ये सेंटीमीटर सुद्धा आहेत दिलेले आहेत, तुम्ही आपल्या घरी बघा. तर यामध्ये बघा, 1 सेंटीमीटरमध्ये किती mm आहे, हा प्रश्न होता साधा. तर हा काही अवघड नाही आहे. पण मित्रांनो एक सांगतोय की हे आपण शिकलेले असतात कधी, एक तर 1ली ते 7वी 8वी पर्यंत, ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत याचा काही संबंध येत नाही. मग डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर याच्याशी संबंध येतो. उदाहरणार्थ मराठीमध्ये पण घ्या, तसं असतंय. आता मराठीमध्ये जे ग्रॅज्युएशन केलेलं कॅन्डिडेट असू द्या, त्याला जर तुम्ही वर्णाची व्याख्या सांगा आणि मराठीत वर्ण किती आहेत हे सांगा, कन्फ्युजन होईल. तर सुद्धा त्याला सुद्धा तेवढं येणार नाही. कारण मग तो एक तर MA केलेला पाहिजे, तर त्याला मग तालव्य हे ते आणि वर्णाचे किती प्रकार आहेत, वर्णाची व्याख्या काय, त्याच्यानुसार वाक्याची व्याख्या काय, हे सगळं परिभाषा त्याला तिथं कळलं जाईल. पण थोडासा गॅप असतोय मध्ये. आता पॉलिटेक्निक केल्यानंतर कसं आहे की खूप मोठे गणित असतात त्याच्यात, जसं साइन कॉस थीटा हे सगळे असतात, ते सोडू शकते ते. पण हे साधे जे आहेत ते कन्फ्यूज होते. तर मग कन्फ्यूज झालं म्हणून काय गोंधळून जायचं नाही ना, आपलं जे आहे प्रेरणा आहे ते काय खालू द्यायचं नाही, करायचं ते ठेवायचंच काय. आता पहा, MPSC मध्ये सुद्धा परीक्षा देते वेळेस आपण तेच करतो. जर एक वेळेस जर परीक्षेमध्ये आपण पास नाही झालो तर आपण कुठं कमी पडलो होतो त्याची भरपाई आपण काय करतो, परिपूर्णता पुढच्या परीक्षेला करून घेतो. तसंच असतंय की एक वेळेस इंटरव्ह्यूमध्ये एका जागी जर फेल झालं म्हणजे ते काही नाराज समजायचं नाही आहे. कारण का की वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळे बसलेले असतात, ते वेगवेगळ्या आपल्या मनानं विचारतात क्वेश्चन, तर त्यामुळं त्याचं नाही. पण एवढं आहे की एकदा आपल्याला जर टच झालं किंवा आपल्याला त्याची जर म्हणजे चाहूल लागली किंवा आपल्याला त्याला कुठं आपण अडलो तर ते पूर्ण करणं पुढच्या भरला हे आपले कर्तव्य असते. तर त्यामुळं सांगतोय की आता दुसऱ्याला तरी कदाचित प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सांगतोय की 1 सेंटीमीटरमध्ये फक्त 10 mm असतात, ठीक आहे. तर मग 1 मीटरमध्ये सेंटीमीटर किती असतात, मग 100 सेंटीमीटर असतात. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. आणि
मग असे किती मीटर असतात तेव्हा 1 किलोमीटर होतो? तर 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. आणि मग एका सेंटीमीटर मध्ये परत एक बार सांगतो किती MM असतात? तर फक्त 10 MM असतात. ठीक आहे. MM म्हणजे काय? मायक्रोमीटर. तर लक्षात ठेवा. तर हा जो आपला संवाद होता हा साधा होता, पण एखाद्याचं करिअर बनण्यासाठी अतिशय महत्त्वाचा पण आहे. तर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. धन्यवाद. आता यानंतर जे कोणी असं हे करतील इंटरव्ह्यूमध्ये होतील तर थोडं याचा कदाचित फायदा होऊ शकतोय. तर यामुळे पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.